उद्धव ठाकरे राजकीय कंड्या पिकवतायत। ज्योती वाघमारेंनी विमान प्रवासावर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर विमान प्रवास आमच्यासाठी धोका नाही असंही त्या म्हणालेल्या आहेत। तर ज्योती वाघमारे यांनीही देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। मला खरं तर प्रश्न पडला की काल ते एका विमानात बसले होते। मी आपल्याच बातम्यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की उद्धव ठाकरेजी म्हणत होते की एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन। मग एकतर तू राहशील किंवा मी राहीन म्हणणारे एकाच विमानात कसे बसू शकतात? त्यांनी तर विमानातनं उतरायला पाहिजे होतं ना। मग एकदा तुम्ही कुणाला अफजल खानाच्या फौजा म्हणताय, तुम्ही एकतर तू राहीन नाहीतर मी राहीन म्हणताय, तुम्ही कलंक म्हणताय आणि आता मात्र उच्चस्तरीय बैठक आणि हे म्हणताय। तर याचं उत्तर त्यांनी द्यावं की काय आहे बाबा, ऐसी मजबुरी क्या है की तुम्हाला या बैठका कराव्या लागतात? एकाच विमानातून कुणी प्रवास करणं, एकमेकांशी बोलणं किंवा संवाद साधणं, मला वाटतं हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच अशी आहे ना की कुणी कोणाशी बोललं म्हणून काही तिथे लगेच काही गोष्टी चाललेल्या असतात असं नाही। परंतु आता उद्धव ठाकरेंच्याकडे दुसरंच काही राहिलेलं नाहीये, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या कंड्या पिकवतायत असं मला वाटतं।